नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं होतं की नॉमेनक्लेचर ऑफ अल्किल हॅलाइड्स, मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हजचं नॉमेनक्लेचर जे ते कशा पद्धतीने आपण लिहू शकतो। तर आता आपल्याला रिएक्शन स्टार्ट करायचे आणि रिएक्शन मध्ये सुरुवातीला अल्किल हॅलाइड्सचे जे प्रिपरेशन मेथड्स आहेत त्या आपल्याला आज बघायचे आहेत। ओके, सो आपला आजचा टॉपिक आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स। ठीक आहे, सर्वात पहिली जी मेथड आहे, द फर्स्ट मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड इज नथिंग बट फ्रॉम द अल्कोहोल्स। ओके, अल्कोहोल्स पासनं अल्किल हॅलाइड बनवायची ही जी मेथड आहे, इट इज अ मोस्ट वाइडली यूज्ड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड। ओके, मोस्ट वाइडली यूज्ड मेथड आहे आणि बेसिकली या मेथड मध्ये काय होतं ते मी तुम्हाला सांगतो। अल्कोहोलचं रिप्रेझेंटेशन जर आपण बघितलं तर इट इज लाईक दिस, आर सिंगल बॉन्ड OH आणि हा जो ग्रुप आहे OH, या ग्रुपला आपण बोलतो हायड्रॉक्सिल ग्रुप। ओके, तर होतं काय यामध्ये, या सगळ्या मेथड्स मध्ये हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, हा हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्लेस केला जातो कशाने, हॅलोजन ऍटमने, आणि या पद्धतीने आपल्याला अल्किल हॅलाइड्स इथे मिळतात। ओके, सो सिम्पली या मेथड मध्ये काय होतं, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप that is OH-OH group of an alcohol by halogen atom is nothing but called as the method of preparation of alkyl halide from the alcohols. Okay, आता यामध्ये बेसिकली आणखी अल्कोहोल्स पासनं अल्किल हॅलाइड तयार करायच्या टोटल 3 मेथड्स आर गिवन इन द सिलेबस। ओके, तर त्या कोणत्या कोणत्या मेथड आहे? सर्वात पहिली मेथड जी आहे that is from the halogen acids. हॅलोजन ऍसिड्स जे आहेत याच्यापासनं अल्किल हॅलाइड्स हे बेसिकली बनवले जातात। सेकंड मेथड जी आहे याच्यामध्ये ती आहे फॉस्फरस हॅलाइड्स। ओके, सो फॉस्फरसचे जे हॅलाइड्स आहेत याच्यापासनं आपण काय बनवू शकतो, अल्किल हॅलाइड्स बनवू शकतो। आणि एक थर्ड मेथड आहे विच इज नथिंग बट फ्रॉम किंवा बाय युझिंग द थायोनिल क्लोराइड। ओके, आता वन बाय वन या तिघही मेथड्स आपल्याला इथे बघायचे। ओके, पहिली जी मेथड आहे फ्रॉम अल्कोहोल्स मध्ये, दॅट इज बाय युझिंग द हॅलोजन ऍसिड्स। हॅलोजन ऍसिड्सला एक आणखी नाव आहे, समटाइम्स इट इज कॉल्ड एज हायड्रोजन हॅलाइड्स। ओके, हायड्रोजन हॅलाइड्स, आणि यांचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो असतो HX। ओके, सो बाय युझिंग दिस हायड्रोजन हॅलाइड्स किंवा हॅलोजन ऍसिड्स आपण अल्किल हॅलाइड तयार करू शकतो। सर्वात पहिले तर एक लक्षात घ्या की हॅलोजन ऍसिड कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो। नंबर 1 हॅलोजन ऍसिड इज नथिंग बट कॉल्ड एज HCl, याला आपण बोलतो हायड्रोक्लोरिक ऍसिड, और सिंपली वी कॉल इट एज अ हायड्रोजन क्लोराइड। ओके, सेकंड जे ऍसिड असतं दॅट इज HBr, इट इज कॉल्ड एज हायड्रोजन ब्रोमाइड किंवा याला बोलतात हायड्रोब्रोमिक ऍसिड। आणि थर्ड ऍसिड आहे हॅलोजन ऍसिड, दॅट इज HI. HI मीन्स हायड्रोजन आयोडाइड, और यू कॉल इट एज अ हायड्रो आयोडिक ऍसिड। ओके, तर या तिघांसोबत सुद्धा अल्कोहोलच्या रिएक्शन्स आपण करू शकतो। आता तुम्ही इथे एक बघत असाल की लेफ्ट साइडला हायड्रोजन हा सेम आहे, फक्त इथे बदल कशामध्ये होतोय, हॅलोजन्स मध्ये, म्हणून इन जनरल या सगळ्यांना आपण काय बोलतो, HX म्हणजेच हायड्रोजन हॅलाइड्स विच आर हायड्रोजन ऍसिड्स। ओके, आता इथे यांच्या बरोबर रिएक्शन करण्यासाठी ज्या कंडिशन्स आहेत त्या मात्र थोड्या थोड्या वेगळ्या आहेत, कारण प्रत्येकाची रिएक्टिव्हिटी जर तुम्ही बघितली तर ही डिफरंट आहे। मग आता याच्यामध्ये सर्वात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे,
तर रिएक्टिव्हिटीची ऑर्डर जर आपल्याला लावायची असेल तर HI इज मोर रिएक्टिव्ह दॅन HBr and HBr is more reactive than HCl. म्हणजे simply HI is the strongest halogen acid, HCl is the weakest halogen acid आणि HBr हा दोघांच्या मधला म्हणजे इंटरमिजिएट. ओके, आता यांची एक जनरल रिएक्शन सुरुवातीला आपण बघू. आणखी एक मला सांगायचंय की जसे आपण अल्किल हॅलाइडचे 3 टाईप बघितले होते तसे अल्कोहोल्सचे सुद्धा 3 टाईप असतात. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल. ओके, ते अल्कोहोल फिनॉल्स इथर्स नावाचा चॅप्टर आहे त्यामध्ये आपल्याला शिकायला मिळेलच. पण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी मध्ये जर रिएक्टिव्हिटी आपल्याला ऑर्डर लावायची असेल तर इथे सर्वात रिएक्टिव्ह असतो टर्शियरी, त्यानंतर सेकंडरी आणि त्यानंतर प्रायमरी. सो दिस इज द मोस्ट रिएक्टिव्ह अल्कोहोल, दिस इज इंटरमिजिएट अँड दिस इज लिस्ट रिएक्टिव्ह अल्कोहोल्स. ठीक आहे, तर आपण एक काम करू, रिएक्शन एक जनरल रिएक्शन मी तुम्हाला आधी सांगतो आणि मग कशा पद्धतीने रिएक्शन्स होतात HI, HBr आणि HI बरोबर ते आपण बघू. ठीक आहे, सुरुवातीला रिएक्शन अशी होणार R सिंगल बॉन्ड OH. दिस इज नथिंग बट अल्कोहोल. ओके, याची रिएक्शन आपल्याला करायची आहे हॅलोजन ऍसिड बरोबर. त्याला लिहिताना मी असं लिहितो HX. ओके, आता इथे रिएक्शन ज्या वेळेला होते त्यावेळेला कंडिशन जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे, ती आपण नंतर बघूच. आता इथे काय होतं ते लक्षात घ्या. दिस OH ग्रुप आणि दिस H दे कंबाईन इच अदर आणि HH म्हणजे इथे तयार होतं H2 आणि O म्हणजे H2O आणि हा हॅलोजन ऍटम डायरेक्टली कोणाला अटॅच होतो, अल्किल ग्रुपला. सो व्हॉट वी गेट R सिंगल बॉन्ड X प्लस H2O. ओके, सो दिस इज नथिंग बट अल्किल हॅलाइड. ओके, सो या पद्धतीने इथे रिएक्शन्स होतात. सो दिस इज नथिंग बट द जनरल रिएक्शन. ओके ओके, आता यामध्ये पहिली जी रिएक्शन आहे दॅट इज युझिंग HCl ती आपल्याला बघायची आहे. खरं तर HCl मी आता सांगितल्याप्रमाणे हे एक वीक ऍसिड आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड. मग वीक ऍसिड बरोबर जर आपण अल्कोहोलची रिएक्शन केली तर ती एवढ्या सहजासहजी होत नाही. म्हणून इथे आपल्याला एक कॅटलिस्ट यूज करावं लागतं. कॅटलिस्ट म्हणजे काय असतं हे सगळ्यांना माहिती असेल की कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स विच इज ऍडेड टू रिएक्शन मिक्सचर टू इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. म्हणजे रिएक्शन फास्ट कशी करता येईल त्यासाठी आपण काय करतो, कॅटलिस्ट यूज करतो. मग आता इथे कॅटलिस्ट काय यूज केलं जातं तर त्या कॅटलिस्टला एक स्पेशल नाव आहे. इट इज कॉल्ड ऍज ल्युकस रिएजंट. काय म्हणतात त्याला, ल्युकस रिएजंट. मग आता हे ल्युकस रिएजंट कसं तयार केलं जातं, अगदी सिंपल आहे. यू हॅव टू टेक द मिक्सचर ऑफ 2 थिंग्स. एक तर कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड, ओके, आणि त्याच्याबरोबर ऍड केलं जातं एनहायड्रस. ओके, एनहायड्रस झिंक क्लोराइड दॅट इज ZnCl2. या दोघांचं जर का आपण मिक्सचर केलं तर त्या कॅटलिस्टला काय बोललं जातं, ल्युकस रिएजंट. ओके, आता बेसिकली यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की देर आर 3 टाइप्स ऑफ अल्कोहोल्स, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. तर राहिला प्रश्न प्रायमरी आणि सेकंडरीचा. हे थोडेसे कमी रिएक्टिव्ह असतात म्हणून इथे कंपल्सरी ल्युकस रिएजंट लागणार म्हणजे लागणार. पण जे टर्शियरी अल्कोहोल आहे हे थोडंसं रिएक्टिव्ह असतं तर इथे ल्युकस रिएजंटची गरज नाही. डायरेक्टली कॉन्सन्ट्रेटेड अल्कोहोल जर आपण टर्शियरी अल्कोहोल मध्ये ऍड केलं तर रिएक्शन ही कंप्लीट होते अँड वी गेट द गुड यील्ड ऑफ द प्रोडक्ट्स. ओके, सो रिएक्शन आपण पहिल्यांदा बघू एक्झॅक्टली हाऊ इट इज डन. आधी जनरल रिएक्शन आपण बघू. R सिंगल बॉन्ड OH म्हटल्यानंतर हे झालं अल्कोहोल. ओके, रिएक्शन आपल्याला करायची आहे कोणाबरोबर, HCl दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड HCl. ओके, आणि इथे बेसिकली आपल्याला ऍड करायचं आहे
anhydrous ZnCl2, that is anhydrous zinc chloride. This should be concentrated HCl. Again reaction will be same. This OH group and this Cl, okay, हे दोघं कंबाईन होणार H आणि OH. So we get byproduct as water आणि हा जो क्लोरीन आहे हा या अल्किल ग्रुपला अटॅच होईल, म्हणजेच we get R-Cl plus byproduct मिळेल H2O. So this particular compound is called as अल्किल क्लोराइड. ठीक आहे. सो ही झाली जनरल रिएक्शन. एक सिंपल एक्झाम्पल आपण बघू. एक्झाम्पल CH3 single bond OH. This is nothing but methyl alcohol, or we call it as a methanol. Okay, plus we are adding here HCl. Again anhydrous ZnCl2. Catalyst remain same. Okay, reaction तशीच होणार. So this OH and H get combined and Cl get attached to CH3. So आपल्याला प्रोडक्ट मिळेल CH3Cl plus H2O. This particular product आपण कालच नॉमेनक्लेचर बघितलेलं आहे. या प्रोडक्टला आपण बोलणार मिथिल क्लोराइड, or what is the IUPAC name? Chloromethane. Okay, so this is nothing but the preparation of alkyl chloride, that is alkyl halide from HCl. Okay, याच्यातलीच सेकंड मेथड जी आहे that is using HBr. HBr म्हणजे हायड्रोब्रोमिक ऍसिड किंवा हायड्रोजन ब्रोमाइड. आता एक हायड्रोजन ब्रोमाइड मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एक रिएक्टिव्ह कंपाऊंड आहे, म्हणजे इंटरमिजिएट रिएक्टिव्ह आहे, पण हा रूम टेम्परेचरला किंवा रिएक्शन करत असताना इट इज ए अनस्टेबल कंपाऊंड. मग अनस्टेबल कंपाऊंड असल्यामुळे याला बनवण्यासाठी HBr ला बनवण्यासाठी एक स्पेशल प्रोसेस यूज केली जाते. काय केलं जातं ते सांगतो तुम्हाला. NaBr म्हणजे सोडियम ब्रोमाइड प्लस याची रिएक्शन केली जाते H2SO4. व्हॉट इज H2SO4? इट इज सल्फ्युरिक ऍसिड. ओके, H2SO4 हे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड असतं आणि या दोघांची रिएक्शन केली जाते इन C2. ओके, ना व्हॉट इज दिस इन C2? C2 म्हणजे काय? जसं मी आता सांगितलं तुम्हाला की HBr इज ए अनस्टेबल कंपाऊंड आणि अनस्टेबल कंपाऊंड असल्यामुळे HBr ला सेपरेट यूज करता येत नाही. मग त्यासाठी मिक्सचर तयार करावं लागतं, रिएक्शन मिक्सचर. आणि हे जे रिएक्शन मिक्सचर असतं, हे जे बनवण्याची प्रोसेस आहे, या दोघांना मिक्स करून त्यालाच आपण C2 म्हणू शकतो. ओके, सो दॅट इज नथिंग बट C2. मग आता याच्यापासून आपल्याला HBr हे मिळतं, दॅट इज हायड्रोजन ब्रोमाइड. आणि एक महत्वाची गोष्ट, कमीत कमी रिएक्शन करण्यासाठी हायड्रोब्रोमिक ऍसिड किंवा हायड्रोजन ब्रोमाइडचं कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे 48%. सो तेवढं कॉन्सन्ट्रेशन मिळालं तर रिएक्शन लगेच होणार. ओके, आता रिएक्शन कशी होते ते आपण बघू. सो R सिंगल बॉन्ड OH प्लस हियर HBr. आता परत HBr बनवण्यासाठी आपण इथे दोन कंपाऊंड यूज केले, ते इथे लिहावे लागतील आपल्याला. NaBr प्लस H2SO4. आणि हो, इथे हीट सुद्धा आपल्याला या मिक्सरला करावं लागतं. आता परत एकदा बघा, OH आणि H हे दोघं कंबाईन होतात. ओके, सो दिस इज अल्कोहोल आणि त्यापासनं ब्रोमीन जो आहे तो या R ला अटॅच होतो, म्हणजेच आपल्याला मिळतं RBr आणि बाय प्रोडक्ट मिळतो H2O. ओके, सो दिस इज नथिंग बट अल्किल ब्रोमाइड. ओके, सो या पद्धतीने आपल्याला अल्किल ब्रोमाइड मिळू शकतं. आणखी एक याचं आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल असं आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. ओके, सो दिस इज नथिंग बट इथिल अल्कोहोल, और वी कॉल इट एज अ इथेनॉल. प्लस याची रिएक्शन आपण करणार HBr बरोबर. कंडिशन्स ज्या आहेत त्या रिमेन सेम राहतील. NaBr प्लस H2SO4 दोन्ही मिक्सचरला आपल्याला हीट करायचंय. परत एकदा OH कंबाईन होणार H बरोबर, Br अटॅच होणार या कार्बनला आणि आपल्याला कंपाऊंड मिळणार CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br
plus H2O. So this particular compound is nothing but ethyl bromide किंवा याचं IUPAC नेम जे आहे ते येणार ब्रोमो इथेन. ओके, सो इन दिस वे हायड्रोजन ब्रोमाइड और HBr is used for the preparation of alkyl bromide. ओके मित्रांनो, यामध्ये जी थर्ड कॅटेगरी आहे ती म्हणजे युजिंग HI म्हटल्यानंतर इट इज हायड्रो आयोडिक ऍसिड किंवा यालाच आपण बोलतो हायड्रोजन आयोडाइड. खरं तर HI हा स्ट्रॉंगेस्ट ऍसिड आहे, पण परत एकदा हा सुद्धा एक अनस्टेबल कंपाऊंड आहे, म्हणून हा बनवताना आपल्याला सेम प्रोसिजर करावी लागेल जी आपण HBrच्या बाबतीत केली. फक्त इथे जे रिएजंट्स आहेत किंवा त्या गोष्टी इथे बदलतील. ठीक आहे, आता सर्वात पहिल्यांदा HI जर आपल्याला बनवायचा असेल तर तो कसा बनवला जातो ते लक्षात घ्या. इथे यूज केला जातो कंपाऊंड NaI. NaI म्हणजे सोडियम आयोडाइड. हा जर अवेलेबल नसेल तर याच्या जागी तुम्ही वापरू शकता KI म्हणजे पोटॅशियम आयोडाइड. या दोघांची रिएक्शन आपल्याला एका स्ट्रॉंग ऍसिड बरोबर करायची आहे आणि इथे जे ऍसिड यूज केलं जातं या ऍसिडला बोलतात फॉस्फोरिक ऍसिड. फॉर्म्युला आहे H3PO4. हे जे ऍसिड आहे हे सर्वात पहिलं तर कॉन्सन्ट्रेटेड असायला हवं आणि कॉन्सन्ट्रेशन जे आहे याचं ते किती असतं 95%. आता या दोघांची रिएक्शन ज्या वेळेला होते त्यावेळेला आपल्याला इथे जो प्रॉडक्ट मिळतो तो मिळतो HI. रिएक्शन करताना मिक्सचरला आपल्याला हीट करावं लागतं आणि हीट करून कसं तयार करावं लागतं इन C2. ओके, सो या पद्धतीने पहिल्यांदा HI तयार केला जातो. आता हा जो तयार झालेला HI आहे याची रिएक्शन आपण कोणाबरोबर करणार अल्कोहोल बरोबर. ठीक आहे, सो रिएक्शन या पद्धतीने होईल R सिंगल बॉन्ड OH प्लस H सिंगल बॉन्ड I. ओके, सो दिस इज नथिंग बट अल्कोहोल. ओके, आणि हे आहे हायड्रोजन आयोडाइड किंवा हायड्रो आयोडिक ऍसिड. आता हे कसं तयार केलंय तर ते कॅटलिस्ट किंवा त्या गोष्टी आपण इथे नोट करू. सो NaI प्लस कॉन्सन्ट्रेटेड H3PO4 या दोघांचं मिक्सचर आपल्याला काय करायचंय हीट करायचंय. परत सेम रिएक्शन होणार H आणि OH कंबाईन होऊन हा I R ला अटॅच होणार. सो याच्यावरनं कंपाऊंड मिळेल R सिंगल बॉन्ड I प्लस H2O. This particular compound is called as alkyl iodide. Okay, so this is nothing but the general reaction. एक एक्झाम्पल आपण बघू इथे परत एकदा CH3 सिंगल बॉन्ड OH म्हणजेच परत एकदा आपण इथे कंपाऊंड कन्सिडर करू मिथेनॉल प्लस रिएक्शन होते कोणाबरोबर HI. ओके, कॅटलिस्ट रिमेन्स सेम NaI प्लस H3PO4. ओके, वी हॅव टू हीट दिस मिक्सचर. ओके, आणि इथे H2O बाहेर पडणार. I will get attached to CH3. So we get CH3 सिंगल बॉन्ड I प्लस H2O. सो जो कंपाऊंड आपल्याला मिळतोय इथे तो मिळतो मिथिल आयोडाइड. ओके, आता एक क्वेश्चन इथे विचारला जातो की HI तयार करत असताना आपण इथे ऍसिड जे यूज केलंय हे कुठलं ऍसिड यूज केलंय. दिस ऍसिड इज कॉल्ड ऍज फॉस्फोरिक ऍसिड. ओके, पण HBr बनवताना आपण काय यूज केलेलं होतं H2SO4 म्हणजेच सल्फ्युरिक ऍसिड. मग आता इथे फॉस्फोरिक ऍसिडच्या जागी H2SO4 आपल्याला वापरता आलं असतं का तर याचं आन्सर आहे नो. मग काहीतरी रिझन असलं पाहिजे ना. ओके, मग त्याचं एक रिझन आहे मित्रांनो, ते रिझन मी तुम्हाला इथे सांगतो. तुम्ही जर H2SO4 ला ऑब्झर्व केलं तर हे एक स्ट्रॉंग ऍसिड आहे, पण त्यातल्या त्यात हे ऍसिड असताना सुद्धा इट इज ए व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. दोन टाईपचे एजंट असतात मित्रांनो, एक असतो रिड्युसिंग एजंट आणि एक असतो ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, मग बेसिकली H2SO4 जर आपण यूज केलं तर काय होतं बघा, लक्षात घ्या. HI ची रिएक्शन या H2SO4 बरोबर होणार, म्हणजे जे HI तयार होणार याच्यात पण HI तयार होणार, पण हे जे HI तयार झालंय याची रिएक्शन परत कोणाबरोबर होणार H2SO4 बरोबर.
आणि जेव्हा असं होतं त्यावेळेला बेसिकली याच्यातनं H2O बाहेर पडतं, म्हणजे वॉटर बाहेर पडतं. आयोडीन जो आहे तो सेपरेट होऊन जातो. सो वी गेट हिअर I2 आणि सल्फर आणि ऑक्सिजन दोघं कंबाईन होऊन इथे गॅस रिलीज होतो, दॅट इज सल्फर डायऑक्साइड. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो HI आहे, या HI मधून हायड्रोजन निघून जातोय. देर इज अ रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ओके, सो रिमूव्हल ऑफ हायड्रोजनलाच आपण बोलतो ऑक्सिडेशन, अँड इट ऍक्ट्स एज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि हा याला ऑक्सिडाइज करून काय बनवतो, आयोडीन. पण आपल्याला आयोडीन नकोय, आपल्याला HI हवाय. सो दॅट इज द रिझन की व्हाय वी आर युझिंग phosphoric acid instead of oxidizing agent, that is concentrated H2SO4. ओके, फॉस्फोरिक ऍसिड जो आहे हा या टेंडन्सीला अवॉइड करतो. ठीक आहे. सो ही होती आपली पहिली मेथड, दॅट इज हायड्रोजन हॅलाइड किंवा हॅलोजन ऍसिड्स. ठीक आहे, ज्याच्याने आपण अल्किल हॅलाइड, हायड्रोजन हॅलाइड पासून अल्किल हॅलाइड कसे तयार होतात हे आपण आताच बघितलं. यामधली सेकंड मेथड आता आपण बघतोय, that is using phosphorus halides. बेसिकली फॉस्फरसचे दोन टाईपचे हॅलाइड्स असतात मित्रांनो. पहिलं जे हॅलाइड आहे ते असतं PX3, याला आपण बोलतो फॉस्फरस ट्राय हॅलाइड. आणि दुसरं असतं PX5, याला आपण बोलतो फॉस्फरस पेंटा हॅलाइड. आता यामध्ये प्रॅक्टिकली कुठले यूज होतात आणि कुठले यूज होत नाही ते मी तुम्हाला सांगतो. ओके, सर्वात पहिला आहे PCl3, याला बोलतात फॉस्फरस ट्रायक्लोराइड. सेकंड इज PBr3, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड. आणि तिसरा आहे PI3, म्हणजेच फॉस्फरस ट्राय आयोडाइड. आता जर आपण हा जो पहिला बघितला तर हा पहिला जो आहे हा बऱ्यापैकी स्टेबल आहे, त्यामुळे याला तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. पण राहिला प्रश्न PBr3 आणि PI3 चा, तर दिस टू कंपाऊंड्स आर हायली अनस्टेबल. ओके, यांना बनवणं पण एवढं सोपं नाहीये. मग बनवलं कसं जातं, तर एकदम सिंपल. फॉस्फरसचे काही ऍलाट्रॉप्स आहेत, त्यामधला एक फॉस्फरस आहे रेड फॉस्फरस. या रेड फॉस्फरस बरोबर ब्रोमीन किंवा मग आयोडीन या दोघांची रिएक्शन केली जाते आणि मग रिएक्शन करून आपल्याला काय मिळतात, PBr3 आणि PI3. ओके, आता राहिला प्रश्न PX5 चा, म्हणजे फॉस्फरस पेंटा हॅलाइड. सो यामध्ये पहिला येतो PCl5, दुसरा येतो PBr5 आणि तिसरा येतो PI5. ठीक आहे. आता यातला पहिला वाला जो आहे हा बऱ्यापैकी स्टेबल आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा एक्झिस्ट करतो, म्हणजे हा तयार होतो. पण या दोघांचं जर तुम्ही बघितलं तर PBr5 आणि PI5 तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी यांना बनवू शकत नाही. म्हणजे हे दोन्ही पण कंपाऊंड काय आहेत, डज नॉट एक्झिस्ट. ओके, म्हणून इथे रिएक्शन करताना बेसिकली फक्त आणि फक्त कशाची रिएक्शन केली जाते, PCl5 ची. ओके, सो या पद्धतीने फॉस्फरस हॅलाइड्स जे आहेत यांची रिएक्शन इथे. पहिली रिएक्शन आपण इथे बघणार PX3 बरोबर. ठीक आहे, कशी होते रिएक्शन आपण बघू. R सिंगल बॉन्ड OH, म्हणजे दिस इज नथिंग बट व्हॉट, अल्कोहोल. अल्कोहोलची रिएक्शन आपल्याला करायची आहे PX3 बरोबर. PX3 म्हणजे दिस इज नथिंग बट फॉस्फरस, ओके, ट्राय हॅलाइड. ठीक आहे. आता ही जी रिएक्शन आहे या रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली काय होतंय ते आपल्याला इथे बघायचंय. R आणि X हे दोघं तर पहिले कंबाईन होतात, म्हणजेच इथे कंपाऊंड तयार होतं R-X, ज्याला आपण बोलतो अल्किल हॅलाइड. ओके, आणि याच्यानंतर इथे जो बाय प्रोडक्ट तयार होतो तो बाय प्रोडक्ट असा तयार होतोय H3PO3. ओके, आत्ताच थोड्या वेळपूर्वी आपण बघितलं होतं H3PO4, पण ते फॉस्फोरिक ऍसिड होतं. आणि हे जे H3PO3 तयार होतं याला बोलतात फॉस्फोरस ऍसिड. व्हॉट इट इज कॉल्ड, फॉस्फोरस ऍसिड. ओके, या पद्धतीने रिएक्शन होणार. पण आता या रिएक्शन मध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की ही रिएक्शन बॅलन्स्ड नाहीये, कारण इथे 3 हॅलोजन ऍटम्स आहेत,
इकडे एकच आहे. मग आपण एक काम करू, इथे 3 हॅलोजन ऍटम करण्यासाठी इथे थ्राइस देऊन टाकू. ठीक आहे. पण आता इथे 3 लिहिल्यानंतर अल्किल ग्रुप इकडे 3 होत आहे, इकडे एकच होतोय, म्हणजे आपल्याला इथे पण 3 द्यावं लागेल. ओके. म्हणजे आता अल्किल ग्रुप आणि हॅलोजन ऍटम दोघं बॅलन्स झाले. आता आपल्याला हे बघायचंय की हायड्रोजन आणि ऑक्सिजन बॅलन्स झाले आहेत का, ते आपण काउंट करू. सो सी हाऊ मेनी हायड्रोजन्स आर देअर. सो हिअर 3 हायड्रोजन्स आर देअर. इकडे तुम्ही बघू शकता 3 हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजनचा विषय संपला. आता ऑक्सिजन बद्दल आपण बोलू. ऑक्सिजन पण इथे किती आहे, 3. सो इथे पण 3 आहेत. आणि उरला कोण मग, फॉस्फरस. सो फॉस्फरस हिअर 1, हिअर ऑल्सो 1, म्हणजे रिॲक्शन काय झाली, बॅलन्स. सो या पद्धतीने आपण अल्किल हॅलाइड बनवू शकतो. त्यानंतर यामध्ये फॉस्फरस पेंटाहॅलाइड जे असतं त्यामध्ये एकच एक्झिस्ट करतं, ते आता आपण बघितलंय, ते म्हणजे PCl5. तर ते कसं बनवायचं ते आपण बघू. ठीक आहे. सो R सिंगल बॉन्ड OH, म्हणजे परत एकदा दिस इज नथिंग बट व्हॉट, अल्कोहोल. ठीक आहे. PCl5च का लिहितोय, कारण तेच एक्झिस्ट होतंय, म्हणजेच दिस इज नथिंग बट फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ओके. व्हॉट इज दिस, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. आणि याच्यापासनं परत एकदा कंपाऊंड काय तयार होतं, Cl गेट अटॅच टू R, म्हणजेच आपल्याला इथे मिळतं RCl. RCl इज नथिंग बट अल्किल क्लोराइड, म्हणजे इन जनरल अल्किल हॅलाइड. प्लस इथे जो बाय प्रोडक्ट मिळतो, एक हायड्रोजन Cl सोबत कंबाईन होतो, म्हणजे इथे मिळतं HCl, दॅट इज हायड्रोजन क्लोराइड. आणि एक थर्ड कंपाऊंड इथे तयार होतोय, दॅट इज नथिंग बट POCl3. या कंपाऊंडला 2 नाव आहेत मित्रांनो. पहिलं नाव याचं आहे फॉस्फोरिल क्लोराइड. व्हॉट इज द नेम, फॉस्फोरिल क्लोराइड. किंवा याचं दुसरं नाव असं आहे फॉस्फोरस. ऑक्सिजन आणि क्लोरीन दोघं आल्यामुळे दिस इज नथिंग बट ऑक्सीक्लोराइड. फॉस्फोरस ऑक्सीक्लोराइड, 2 पैकी कुठलंही नाव तुम्ही इथे देऊ शकता. सो दिस इज नथिंग बट युझिंग फॉस्फरस हॅलाइड आपण काय बनवू शकतो, अल्किल. थर्ड आणि लास्ट मेथड मित्रांनो, युझिंग थायोनिल क्लोराइड. थायोनिल क्लोराइडचा फॉर्म्युला आहे SOCl2. यालाच आणखी एक नेम आहे मित्रांनो, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सल्फोनिल क्लोराइड. काय बोलतात त्याला, सल्फोनिल क्लोराइड. या रिएक्शनचं एक स्पेशल इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो. ही रिएक्शन ही एक स्पेशल रिएक्शन आहे जी यूज केली जाते. ओके. कारण इथे मिळणारं जे अल्किल हॅलाइड आहे ते प्युरेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला मिळतं. सो दिस इज नथिंग बट द बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. का, त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सो रिएक्शन आपण बघू. सिंपल, R सिंगल बॉन्ड OH, म्हणजे अगेन देर इज अ अल्कोहोल. ठीक आहे. रिएक्शन कोणाबरोबर होते, SOCl2. SOCl2 इज नथिंग बट थायोनिल क्लोराइड, किंवा याचं सेकंड नाव आहे सल्फोनिल क्लोराइड. आता या रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली काय होतं ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे. सिंपल, 1 क्लोरीन ॲटम गेट अटॅच टू R, म्हणजे इथे आपल्याला काय मिळाला, RCl. RCl म्हटल्यानंतर दिस इज अल्किल क्लोराइड, म्हणजेच अल्किल हॅलाइड. प्लस, ओके. आता काय काय उरलं बघा, एक Cl R ला मिळाला, एक Cl अजून उरलेला आहे. 1 Cl विल कंबाईन विथ H, वी गेट हिअर HCl. ओके. म्हणजेच हायड्रोजन क्लोराइड. आणि आता काय उरलंय, सल्फर आणि हे 2 ऑक्सिजन. सो येस, यू आर राईट, सल्फर डायऑक्साइड. आता या रिएक्शनची स्पेशालिटी काय, या रिएक्शन मध्ये जेवढे पण बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळतात, ओके, हे बाय प्रॉडक्ट जे आहेत म्हणजेच कोण कोण, HCl आणि SO2, हे गॅसियस फॉर्मॅट मध्ये मिळतात आणि हे व्होलाटाईल असल्यामुळे तिथं उडून जातात. ओके. म्हणजेच मग मिक्सचर मध्ये कोण उरलं, अल्किल हॅलाइड. म्हणजे आपल्याला मिक्सचर मधून या दोघांना
वेगळं सेपरेशन करायची गरज नाही. डायरेक्टली वी गेट द अल्किल क्लोराइड. Okay, let us take one example here. Okay, CH3 single bond OH, which is nothing but methanol. Okay, plus SOCl2 म्हणजेच thionyl chloride. Okay, आता याच्यापासून बघा, क्लोरीन विल गेट अटॅच टू CH3 म्हणजे CH3Cl ज्याला आपण बोलतोय मिथिल क्लोराइड. ओके, प्लस सेकंड बाय प्रोडक्ट जो मिळतो HCl. ओके, विच इज वोलाटाईल. आणि थर्ड बाय प्रोडक्ट जो मिळतो तो म्हणजे SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साइड. ओके, तर ही होती फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर द अल्किल हॅलाइड, दॅट इज बाय द अल्कोहोल्स. नेक्स्ट मेथड ओके आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, ज्या लोकांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांना कृपया विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर माझं चॅनल सबस्क्राईब करावं, कारण आणखी खूप सारे व्हिडिओज इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत. ओके, स्टिल देन हॅव अ नाईस डे. थँक्यू.